प्रत्येक माणसाला बायकांच्या या दोन गोष्टी माहीत असायला पाहिजेत. पुरुषांनी नक्की बघा मित्रांनो, या विश्वामध्ये निसर्गाने निर्माण केलेली सर्वात सुंदर आणि अद्वितीय देणगी म्हणजे स्त्री. तिच्या अस्तित्वाशिवाय हे विश्व, ही सृष्टी, हे जीवन, हे कुटुंब काहीही पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक नात्याला अर्थ देणारी, प्रत्येक भावनेला स्पर्श करणारी आणि प्रत्येक घराला उब देणारी हीच ती स्त्री. पुरुष कितीही शक्तिशाली, सामर्थ्यवान किंवा बुद्धिमान असो, पण स्त्रीशिवाय त्याचे अस्तित्व अपूर्ण आहे. स्त्री ही फक्त नात्यांची जोडणारी नसते, ती जीवनाचा आधार असते. आई म्हणून ती निर्माण करते, बहीण म्हणून जपते, पत्नी म्हणून साथ देते आणि कन्या म्हणून आपले अस्तित्व अधोरेखित करते. पण मित्रांनो, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जर आपण स्त्रीच्या मनाचा, तिच्या भावनांचा आणि तिच्या जगण्याचा विचार केला, तर कळतं की पुरुषांना तिच्या अनेक गोष्टी कधीच माहीत नसतात. काही पुरुषांना असं वाटतं की स्त्रीला समजून घेणं म्हणजे एक अवघड कोडं आहे, पण खरं सांगायचं तर ती कोडी नाहीत. ती भावना आहेत, ज्या ऐकल्या, जाणल्या आणि समजल्या गेल्या पाहिजेत. स्त्रियांच्या मनामध्ये इतक्या भावना दडलेल्या असतात की त्या कधीही पूर्णपणे शब्दात मांडता येत नाहीत. त्या कधी दुःखातही हसतात, तर कधी सुखातही शांत राहतात. त्यांच्या मनात प्रेम असतं, ममता असते, पण त्याचबरोबर त्यांच्यात असते दृढ निश्चयाची आणि संघर्षाची ताकद. त्या आपल्या कुटुंबासाठी, आपल्या प्रियजनांसाठी सर्वस्व अर्पण करतात, पण त्याच वेळी स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. म्हणूनच स्त्रीला जगातील सर्वात अनमोल रत्न म्हटलं जातं. स्त्री ही पुरुषाला सर्वश्रेष्ठ सुख देणारी व्यक्ती मानली जाते. तिच्या सहवासातच पुरुषाला आयुष्याचा अर्थ सापडतो. पण या सुखामागे तिची त्यागाची आणि समर्पणाची गोष्ट दडलेली असते. ती आपल्या भावना, आपल्या इच्छा, आपल्या स्वप्न अनेकदा बाजूला ठेवते, फक्त आपल्या माणसांच्या आनंदासाठी. या जगात शक्तिमान असणाऱ्या गोष्टींपैकी दोन सर्वात मोठ्या आहेत. पहिली म्हणजे तरुणाई आणि दुसरी म्हणजे स्त्रीचं सौंदर्य. तरुणाई म्हणजे जीवनाची उमेद, ऊर्जा आणि आवेग, तर स्त्रीचं सौंदर्य म्हणजे निसर्गाचं सर्वात सुंदर रूप. पण सौंदर्य फक्त बाह्य नसतं, ते तिच्या मनात असतं. तिच्या डोळ्यातील करुणा, तिच्या ओठांवरील हसू आणि तिच्या वागण्यातली शालीनता, ह्याच खऱ्या अर्थाने तिचं सौंदर्य आहे. मित्रांनो, स्त्रिया स्वभावतः चंचल असतात असं म्हटलं जातं. चंचलता म्हणजे अस्थिरता नव्हे, तर ती म्हणजे जीवनातील बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता. ती कधी कोमल असते, तर कधी कठोर, कधी भावनिक असते, तर कधी विचारशील, पण प्रत्येक रूपात ती पूर्ण असते. तिच्या या बदलत्या स्वभावामुळेच ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन रूप घेते. मुलगी, पत्नी, आई आणि शेवटी आजी म्हणून घराचा आधारस्तंभ बनते. पुरुषांनी स्त्रीचा सांभाळ करावा लागतो असं म्हटलं जातं, पण खरं तर ती स्वतःच आपलं जग सांभाळते. मात्र पुरुषाने तिचं मन जपावं, तिच्या भावनांना समजून घ्यावं आणि तिच्या अस्तित्वाचा सन्मान करावा, ही खरी गरज आहे. समाजात अनेकदा स्त्रियांना कमी लेखलं जातं, पण इतिहास साक्षी आहे की जेव्हा स्त्रिया उभ्या राहतात, तेव्हा संपूर्ण जग बदलतं. झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, मदर तेरेसा या सगळ्या स्त्रिया त्याच शक्तीचं उदाहरण आहेत. पुरुषांनी पुरुषार्थ गाजवून पैसा आणि संपत्ती मिळवावी, हे खरे आहे, कारण त्याच्याच बळावर तो आपल्या कुटुंबाचं रक्षण करू शकतो. पण संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान आहे स्त्रीचा विश्वास. जो पुरुष आपल्या पत्नीचा, आपल्या कुटुंबाचा सन्मान राखतो, तोच खरा समृद्ध असतो. निर्धन पुरुषाशी पत्नी चेष्टा करते असं म्हणतात, पण खरी स्त्री कधीही आपल्या पतीचा अपमान करत नाही. ती त्याच्या सोबत उभी राहते, संघर्षातही त्याला धैर्य देते आणि त्याच्या अपयशातही त्याच्यावर प्रेम करत राहते.
जीवनात पुरुषाला दोन गोष्टींचं भान ठेवावं लागतं, एक म्हणजे संपत्ती टिकवणं आणि दुसरं म्हणजे कुटुंबावर नियंत्रण ठेवणं. पण हे नियंत्रण जबरदस्तीचं नसावं, ते प्रेम आणि आदरावर आधारित असावं. कारण जेव्हा नियंत्रण प्रेमातून येतं, तेव्हा ते बंधन राहत नाही, ते नातं होतं. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे परस्त्रीला मातेसमान मानणं. आपल्या संस्कृतीत स्त्रीला सदैव आदराचं स्थान दिलं गेलं आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथे देवतेचा वास असतो, असं आपल्या धर्मग्रंथात सांगितलं आहे. परस्त्रीच्या मोहात अडकणारा पुरुष स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. कारण त्या मोहातून सुटका करणं म्हणजे ब्रह्मदेवालाही कठीण काम आहे असं शास्त्र सांगतं. मोह म्हणजे मनाची अस्थिरता. जर मनावर ताबा ठेवला नाही, तर ते माणसाला कुठेही नेऊ शकतं. म्हणूनच प्रत्येक पुरुषाने आपल्या मनात ही गोष्ट ठसवून ठेवली पाहिजे की परस्त्री ही सदैव मातेसमान आहे. तिचा सन्मान करणे म्हणजे स्वतःचा सन्मान करणे. मित्रांनो, समाजात आजही अनेक ठिकाणी स्त्रियांना कमी लेखलं जातं. त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जातात, पण प्रत्यक्षात त्यांच्याशिवाय कोणतंही घर, कोणतंही नातं, कोणतंही समाजकार्य पूर्ण होऊ शकत नाही. आईचं प्रेम, पत्नीचं सहकार्य आणि मुलीचं वात्सल्य या तिन्ही रूपांतून स्त्री जगाला अर्थ देते. ती नुसतीच सुंदर नसते, ती बुद्धिमानही असते. ती फक्त घर चालवत नाही, ती संस्कार घडवते. ती फक्त जगण्यासाठी झगडत नाही, ती जगाला जिवंत ठेवते. म्हणूनच ती देवतेच्या रूपात पूजली जाते. पण तिच्या या पूज्य रूपामागे तिचं माणूसपण विसरू नका. तीही थकते, तीही रडते, तीही स्वप्न बघते. ज्या समाजात स्त्रीचा सन्मान केला जातो, तो समाज नेहमी समृद्ध आणि संस्कारित होतो. आणि जिथे तिचा अपमान होतो, तिथे विनाश अट असतो. म्हणूनच प्रत्येक पुरुषाने आपल्या आयुष्यातील स्त्रियांना केवळ आपली जबाबदारी म्हणून नव्हे, तर आपल्या जीवनाच्या प्रेरणा म्हणून पाहावं. स्त्री ही फक्त पुरुषाच्या जीवनातील पात्र नाही, ती त्याच्या जीवनकथेतली आत्मा आहे. तिच्या डोळ्यांमध्ये विश्वाचं प्रतिबिंब आहे आणि तिच्या अंतःकरणात प्रेमाचं समुद्र आहे. म्हणूनच मित्रांनो, आजच्या काळात सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. स्त्रीचा सन्मान करणे म्हणजे संस्कार जपणे. ती फक्त एक नाती जोडणारी नाही, ती प्रत्येक भावना जगणारी आहे. तिचं मन विशाल आहे, तिची माया अनंत आहे आणि तिचं अस्तित्वच हे जग टिकवून ठेवणारं आहे. म्हणूनच असं म्हणतात, स्त्रीशिवाय सृष्टी नाही, प्रेम नाही, जीवन नाही. म्हणून मित्रांनो, स्त्रीचा आदर करा, तिच्या भावना समजून घ्या, तिच्या अस्तित्वाचा सन्मान करा. कारण तीच खरी शक्ती आहे. तीच प्रेरणा आहे आणि तीच या जगाची मूळ निर्मात्री आहे.